आजच्या चॅलेंजमध्ये आपण एका तासात संपूर्ण घराची क्लिनिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि यासाठी ना डीप क्लिनिंग अजिबात नाही आहे. तर सगळ्यात पहिले मी काही टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला समोर जे काही दिसतंय ना तेच फक्त आवरायला घ्या. अजिबात डीप क्लिनिंगच्या भानगडीत पडायचं नाही आहे किंवा एखादा कपाटातला कप्पासुद्धा आवरायचा नाही आहे. जे आपल्याला समोर दिसतंय तेच आपण या ठिकाणी आवरायला घेत आहोत. एका तासामध्ये ही क्लिनिंग फार महत्त्वाची असते आणि या क्लिनिंगमुळे ना संपूर्ण घर व्यवस्थित असं ऑर्गनाईज राहतं. आता एकदा रोजची ही सवय आहे की घरात आलेलं जाळं वगैरे ते लगेच काढायला घेते. त्यामुळे जे काही सगळ्यात पहिले कॉटवरती उशा वगैरे होत्या त्या कॉटमध्ये ठेवल्या. झाडूने जे काही दिसतंय आपल्या डोळ्याला समोर दिसतंय, जाळं दिसतंय, तर ते लगेच काढून घेते, जेणेकरून खूप घरभर पसरत नाही. वेळेच्या वेळेला केलं की घरामध्ये पसारा कमी होतो. त्यानंतर ना आज मला कर्टन्स बदलायचे होते, कारण की रक्षाबंधन येत आहे. त्यामुळे म्हटलं हे वॉश करूया. त्यामुळे ते देखील काढून घेतले आणि ही जी आहेत ना ही मॉस्किटो नेट आम्ही लावली आहे, कारण की पावसाळ्यामध्ये भरपूर असे मच्छर असतात आणि यामुळे भरपूर असा फरक पडला आहे. सो ही जाळी जी आहेत ना ती काढता पण येते, दिवाळीच्या वेळेस काढूया असा विचार केला. त्यामुळे फक्त ती झटकून घेतली, जेणेकरून त्यावरती धूळ वगैरे असेल. आणि कवर एक असे 2 घातलेले आहे. त्यामुळे मग शिवांशला सांगितलं की तू मला हेल्प कर. सो त्याने केली. आणि आपण कितीही नाही म्हटलं ना तर कॉट खाली पसारा असतो. तासाभरात जरी क्लिनिंग करायची आहेत ना तरी प्रत्येक गोष्टीला 5 मिनटं दिले की काम खूप झटपट होतं. आता घरात लहान मुलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी येतातच. आणि त्यानंतर तुम्ही बघा, इथे जे काही कापडी शूज आहे मुलांचे ते मी बाहेर ठेवत नाही, कारण की मग पाऊसमध्ये येतोय तिथे तर ओले होतात. त्यामुळे ते फक्त मध्ये ठेवलेले आहे, बाकी सगळं काही बाहेर आहे. त्यानंतर लगेच झाडू मारून घेतला आणि अशा पद्धतीने ना बऱ्यापैकी हॉल माझा इथे क्लीन झाला होता. छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण डेकोरेशनसाठी लावतो ना त्या देखील लगेच क्लीन करणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या डेकोरेटिव्हच वाटतात, उगाच घरामध्ये काहीतरी केलेला पसारा दिसत नाही. हॉलमध्ये जितक्या काही वस्तू आहेत ना त्या वरचेवर क्लीन करत राहिल्या की त्या देखील व्यवस्थित अशा राहतात. जसं की तुम्ही चावी ठेवायचं होतं ते देखील लगेच क्लीन करून घेतलं. त्याबरोबर टी व्ही देखील, बऱ्याचदा टी व्ही ना असा आपण ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस काहीच वाटत नाही, पण बंद असला म्हणा त्यावेळेस बऱ्यापैकी त्याच्यावरती धूळ दिसते. त्यानंतर म्हटलं रक्षाबंधन आहे त्यामुळे घरामध्ये कर्टन जे आहे ना ते बदलूया. सो नॉर्मल जे आहे ते मी वॉश करायला टाकले आणि इथे जे व्हाईट होते हे मी साडीचे बनवलेले आहे. जर कोणी जुने माझे व्लॉग्स बघितले असेल मागच्या वर्षीच्या दिवाळीचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की हे मी साडीपासून मिशोवरनं साडी मागवलेली होती त्यापासून बनवले आणि इतका लगेच लुक चेंज होतो, तुम्हाला देखील समजेल. आणि कुठलाही सण म्हटला की आपण फोटो वगैरे काढतो आणि या सगळ्या मेमरीज क्रिएट होतात. मग त्यासाठी ना थोडंसं घर देखील व्यवस्थित असं ऑर्गनाईज असलं किंवा कर्टन्स व्यवस्थित असले तर फोटो देखील छान येतात. त्यामुळे ना प्रत्येक सणाच्या वेळेस ना मला हे व्हाईट कर्टन खूप आवडतात आणि ज्याला मी त्यानंतर हे बेडशीट देखील इथे घातलेलं आहे. सिंपल असतं, अगदी कमीत कमी खर्चात आहे, पण आपण प्रत्येक होममेकर्सनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की घरामध्ये कुठली रंगसंगती चांगली दिसते. सो मला तरी हे खूप आवडतं आणि सगळ्यांनाच आवडतं. दिवाळीला ना खूप सुंदर याच्यावरती फोटो आले होते. इथे तुम्ही बघू शकता तेवढे सुंदर लगेच घराचा लुक आहे ना तो चेंज होतो. त्यामुळे म्हटलं चला यावेळेस पण लावूया. आणि मी फक्त फंक्शन वगैरे असेल ना त्यावेळेस लावते, कारण की घरात लहान मुलं आहे आणि व्हाईट असल्यामुळे ना ते बऱ्यापैकी खराब होतात. त्यामुळे जे सध्या तुम्ही जे काढले ते बघू शकता ते मरून कलरचे होते. ते थोडेसे म्हणजे त्याचा कलर असा मळखाऊ आहे की जेणेकरून ते खराब झाले तरी समजत नाही. सो त्यानंतर अशा पिलोज वगैरे लावल्या आणि मस्त असं लुक लगेच चेंज झाला. त्यानंतर
लगेच ज्या काही आपल्या घरात दिसणं हॉलमध्ये बऱ्यापैकी पसारा असतो आणि त्या सगळ्या गोष्टी इथे क्लीन करायला घेतल्या. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ज्या वेळेस ना हॉल क्लीन करायला घेते त्यावेळेस असा एक कोपरा असतो की त्या कोपऱ्यात सतत पसारा असतो. सो हा आमचा तोच कोपरा आहे. ॲक्च्युली आमच्याकडे इथे पहिले टी व्ही होता आणि मोठा टी व्ही घेतल्यानंतर ही स्पेस आहेत ना ती रिकामी राहते आणि त्यामुळेच तिथे पसारा होतो आहे. बऱ्यापैकी क्लीन केला जातो, पण मुलांच्या बॅग वगैरे त्या तिथे ठेवल्या जातात. त्यानंतर ना आपलं फर्निचर असतं त्यावेळेस त्याला बऱ्याचदा तेलकट मुलांचे कसले ना कसले हात तिथं लागलेले असतात, त्यामुळे तेही लगेच क्लीन करून घेतलं. सण म्हटला की आपल्याला त्या दिवशी कामं तर असतात, पण 1 तासामध्ये ही सगळी क्लिनिंग केली ना की बाकीच्या गोष्टींसाठी देखील आपल्याला वेळ मिळतो. आता कपाट कोणी ओपन करून बघत नाही आहे, आतमध्ये काय आहे ते कोणी बघत नाही आहे, पण वरती ज्या गोष्टी दिसतात ना त्यावरनं आपलं घर कसं आहे हे लगेच लक्षात येतं. त्यामुळे जी काही 1 तासाची क्लिनिंग असते ना त्यामध्ये ज्या काही दिसणाऱ्या गोष्टी आहे बेसिक त्या सगळ्या व्यवस्थित क्लीन केल्या ना की घर पण व्यवस्थित क्लीन होतं. आता बघू शकतात सगळं स्वच्छ पुसणं, जाळं काढणं वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं, या सगळ्या गोष्टी आवरल्यानंतर सगळ्यात लास्ट असतं ते लादी म्हणजेच फरची. आणि ती क्लीन झाल्यानंतर संपूर्ण घर कसं स्वच्छ आणि मस्त दिसायला लागतं. सो तुम्ही मॉपने पुसा, कपड्याने पुसा, आपल्याला हवं तसं. आणि त्या सणाच्या वेळेस म्हणजे घाईच्या वेळेस ना तर मॉपच परवडतो, कारण की पटकन 2 मिनटात काम होतं. तसं हाताने बऱ्यापैकी वेळ लागतो, पण जितकी फरशी हाताने चांगली निघते ना तितकी मॉपने नाही. माझा आठवड्यातून 2दा-3दा तरी हाताने पुसली जाते, जेणेकरून सगळे कानेकोपरे स्वच्छ होतात. आणि सण म्हटला की त्या दिवशी ना भरपूर पाहुणे असतात, म्हणून काय फक्त कॉटवर जागा पुरत नाही. आणि असंही पावसाळा हिवाळ्यामध्ये माझ्याकडे गादीच्या हा खाली टाकलेला असतो, जेणेकरून पायाला गारवा लागू नये, मुलं पण त्यावरतीच खेळतात. सो गालीच्या टाकून दिला आणि त्यानंतर आता आले मी किचनमध्ये. जेवण बनवून झालेलं आहे, आता फक्त ज्या गोष्टी व्यवस्थित ऑर्गनाईज करायच्या आहे, ज्या की किचन काउंटरवर होत्या त्या सगळ्या व्यवस्थित मी आता जागच्या जागी ठेवते. सगळ्यात पहिले किचनमधलं हेच काम असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींचा आपण वापर केला आहे त्या गोष्टी पुन्हा जागच्या जागी ठेवणं आणि व्यवस्थित स्वच्छ करून ठेवणं. जसं की मिक्सर झाला, त्यानंतर त्याच्या खालची जागा, आजूबाजूच्या गोष्टी, फ्रीज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण जागच्या जागी ठेवतो ना त्यावेळेस आपलं घर अर्ध्याच्या वरती आवरून झालेलं असतं. त्यानंतर थोडीशी असणारी धूळ वगैरे जरी झटकली तरी आपलं 75% काम होतं. आणि फायनली जे असतं ते म्हणजे थोडीफार राहिलेली भांडी आणि बाकीची क्लिनिंग, यामध्ये आपलं घर संपूर्ण क्लीन होतं. यासाठी डीप क्लिनिंगच करायची गरज असते असं नाही आहे. तसंही तुम्हाला माहिती असेल गेल्या 8 दिवसापूर्वीच मी सगळं किचनचं काउंटर आहे ते क्लीन केलं होतं, कारण की श्रावण महिना लागणार होता. त्यामुळे आत्ताची जी क्लिनिंग आहे ना ती खूप सोपी झाली. सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी जागच्या जागेवर आहे. खिडक्या वगैरे व्यवस्थित वॉश केलेल्या आहे. त्यामुळे नेहमीची जी आपली नॉर्मल जेवण झाल्यानंतरची क्लिनिंग असते ती करायची राहते. त्यामुळे 1 तासामध्ये ना या सगळ्या बेसिक गोष्टी होऊन जातात. सगळ्यात जास्त किचनमध्ये पसारा असतो हा सकाळच्या वेळेस, कारण की टिफिन, नाश्ता, जेवण या सगळ्याच गोष्टी किचनमध्ये सकाळी असतात. आणि त्यामुळे ना किचन भरपूर असा खराब होतो, कधी कधी भांडीही भरपूर निघतात. आणि त्यावेळेस मग आपलं जे किचन आवरणं आहे ना ते थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. संध्याकाळपेक्षा सकाळची जास्त धावपळ देखील किचनमध्ये असते. आणि सकाळी एकदा इतकं सगळं आवरलेलं किचन व्यवस्थित असलं की संध्याकाळीही काम करायला खूप सोपं आणि खूप कमी वेळ लागतो. संध्याकाळी किचनची इतकी डीप क्लिनिंग करावी लागत नाही, कारण की संध्याकाळी आपल्याला थोडंसं जेवण बनवायचं असतं सकाळच्या पेक्षा. त्यामुळे संध्याकाळी आरामात आपण जेवण बनवून किचन व्यवस्थित पुसून घेतलं तरीही आपलं सकाळचं काम व्यवस्थित होतं. सो बघा, सकाळचं सगळं व्यवस्थित असं किचन काउंटर देखील इथे आवरून झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बरोबर म्हणजे हॉलसाठी माझ्याकडनं फक्त सकाळी 20 मिनटं गेले. किचनसाठी अर्धा तास मी देतेच, कारण की किचनच्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवणं, व्यवस्थित क्लिनिंग करणं, या सगळ्यांमध्ये अर्धा तास तरी लागतो. त्यामध्ये भांडी पण असतात. आणि त्यानंतर आता बघा तुम्ही 20 मिनटं त्यानंतर अर्धा तास म्हणजे किती झाले,
30 आणि 20 झाले 50 आणि 10 मिनटामध्ये जे काही आहे मग ते कपड्यांच्या घड्या घालणं असेल, टॉयलेट बाथरूम असेल ते वॉश करणं असेल, या सगळ्या गोष्टी असं नॉर्मल आपले बरोबर 1 तासात सगळ्या घरातली कामं आवरून होतात. कालच्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या, कपडे वाळत देखील घातलेले आहे कारण की मशीन लावलं होतं. आणि त्यानंतर राहिलेल्या शेवटच्या 5 मिनटामध्ये हे बाथरूम देखील क्लीन करून झालं. अशा पद्धतीत जर ठरवलं ना तर 1 तासामध्ये देखील संपूर्ण घर क्लीन होतं. यासाठी पूर्ण दिवसभर वेळ घालवायची गरज नसते. सो अशा पद्धतीने आजचा आपलं जे चॅलेंज होतं 31 डेज होममेकर चॅलेंजमधला हा 21वा दिवस होता, जोही आपण कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला भेटूया उद्याच्या 22व्या चॅलेंजमध्ये. आपल्याला फक्त आता 7 ते 8 दिवस राहिले, ज्यामध्ये रक्षाबंधन आणि त्याचबरोबर गणपती डेकोरेशन देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.